मुखा विठ्ठल. चुलीत 2-4 लाकडं आणखी सरकवून म्हातारीने तिच्या त्या पोचे गेलेल्या पातेल्यात चहा उकळवायला ठेवला. उकळत राहणाऱ्या चहाप्रमाणेच म्हातारीचं मनही आतून आतून ढवळून निघत होतं. 3 दिशेला गेलेली तिची 3 पोरं, त्यातला धाकला तिला सोडायचा नाही, पण सगळ्यात मोठा अन मधला गेले होते सोडून. पण आज खूप वर्षांनी तिचा मोठा साहेब झालेला पोरगा आज घरी येणार होता. खरं म्हणजे पोटचा गोळा घरी येणार म्हणून म्हातारी खूप आनंदात होती, पण मनातून धास्तावलेली. त्याला कारणही तसंच होते म्हणा. जमीन जुमला, शेतीवाडीचं काय ते निपटून टाकायचे म्हणून हे पोरग वस्तीवर येणार होतं असं तिला धाकला बोलला होता. धाकला बाकी समजूतदार धोरणी निघाला. नाहीतर ह्या दोघांनी तर म्हातारीला कित्येक वर्ष विचारले देखील नाही. सुनांनी तर कधीही सणासुदीला पण म्हातारीच्या झोपडीवजा घरात पाय ठेवला नव्हता. असो आता काय व्हायचे ते होईल. पोरग येते घरी नातवाला घेऊन तर त्याला अजिबात दुखवायचं नाही असं तिने मनोमन ठरवलेलं. बाकी अशी ही म्हातारी खमकी होती म्हणा. आजवर येतील ते संकट झेलतोला. दुष्काळ कोरडा दुष्काळ कधी मैल न मैल पायपीट करत लांबून पाणी आणून कित्येक जनावरं जगवलीत तिने. काटकसर करून धन्याबरोबर सुखात संसार केला. एकदा रात्रीतून वस्तीवर चोर शिरले तर धनाची झोपमोड होऊ न देता एकटीनेच खुरपणी हातात घेऊन पिटाळून लावलेले चोर तिचा धनी गेल्यापासून थोडी अबोल झालेली म्हातारी पण खमकी होती. फक्त पोरासमोर ती अगदी लोण्यासारखी वितळायची. आणि नातवंड बघायला मिळाली नाहीत. अजून पण खूप जीव. यंदाच्या उन्हाळ्यात लोकर बाळ घरी येणार म्हणून म्हातारीने घर अंगण सगळे कस लख्ख सारवून घेतलेलं. तुळशी वृंदावनाला छान रंगरंगोटी केली. फळ ताळातलं कपाट छान रचून ठेवलेलं. एक नवा माठही घेऊन ठेवलेला. रानातले बोर, चिंचा, विलायती चिंचा, पेरू, पपई अन काय काय आणून छान निवडून ठेवलेलं. म्हातारीने नातवासाठी आताशा लांबवर नजर जाईल तितकी नजर लावत म्हातारी खाटेवर यायच्या वाटेकडं डोळे लावून बसायची तासनतास. मधून मधून चंदाचा हंबरण्याचा आवाज आला की ती उठून परत कामाला लागायची. एवढ्या मोठ्या जमीन जुमल्याची मालकी नसलेली म्हातारी गावातही दारारा राखून होती. धनी गेले म्हणून कधी हिंमत हारली नाही की संकटाला घाबरली नाही. उलट वस्तीला आधार वाटायचा तिचा. वस्तीवरच्या बायका पोरं अडीअडचणीला म्हातारीचाच सल्ला घेत खणखणीत आवाजात एकदा का म्हातारीने हाक मारली तर जागच्या जागी माणूस थमकून राहत असे. अंगात निळसर झाक असलेलं मातकड रंगाचं नीटनेटकं स्वच्छ लुगडं, दोन्ही हातभर काचेच्या बांगड्या, गळ्यात तुळशीचा माळ, कानात कुडी अन बुंगडी, हनुवटीवर 3 ठिपके गोंदावून घेतलेले, नाकात धनाने हौसेने घालायला दिलेली नथ आणि कापाळावर तिच्या आवडत्या विठोबा रायाचा बुक्का असा पेहराव करून म्हातारीने पहाटे पहाटे शेतीवरला राखणदार महादेवला महदूच्या ठेवलाय तुझा ये लवकर आटपून अशी आरोळी दिली की म्हातारीने कामाला सुरुवात केली हे गाव समजून जायचं. पोरंबाळ नसली घरात तरी म्हातारी कधीच रिकामी दिसायची नाही कुणाला. धाकला कामावर डबा घेऊन गेला की दिवसभर तिचं काम सुरू राहायचं. चंदाला चार आण, मागचं पुढचं अंगण झाड, शेंगा वाळवून ठेव, कुठे भाज्या लाव, चिंचा फोडून ठेव, मिरच्या खडून ठेव, कापूस वेचून आण, मग त्याच्या वाती वळत बस, धान्य निवडून ठेव, शेण आणून गोवऱ्या थाप, कधी जमीन सारव तर कधी अडलं नडलेल्या मदत कर, असे कितीतरी काम म्हातारीने अंगळवणी पाडून घेतले होते. त्यात भर म्हणजे परिपाठाचा नेम कधी मात्र म्हातारीने मोडला नव्हता. तिने स्थापना केलेले विठ्ठल मंदिरात हा नेम चाले आणि परिपाठानंतर न चुकता म्हातारीचा हाताचा घरचा दुधाचा चहा सगळ्यांनी प्यायचा हा नेम. त्या चुलीवरच्या चहाची रंगत काही औरच, कारण मग त्या चहासोबत गावच्या वेशीच्या इकडच्या तिकडच्या गप्पा रंगत आणि तिन्ही सांजा झाल्या की सगळे आपापल्या घरच्या दिशेने जात पुन्हा दुसऱ्या दिवशीची चहाची वाट बघत. ह्यो कब्बर चहा घ्या, थकलेल्या जीवाला पाजून माझी ओंजळ समाधानाने भरून जाते हो, असं म्हणत
म्हातारी आनंदाने सगळ्यांना चहा पाजायची. ह्या चहानेच बांधून ठेवलेत माझ्या माणसांना. लई काय नाही करत मी म्हणून ती वेशीवरचा वसुदेवालाही चहा पाजायची. ह्या इतक्या वयातही म्हातारी कशी तुकतुकीत हाय अन सगळ्याचं करती असं काहीतरी कानावर पडलं की समोरच्या मंदिरातील विठोबाला तिथूनच नमस्कार करून म्हणायची, माझे काय खरे बाबा हो, तो इठुराया करून घेतो माझ्याकडून. लय जीव हाय त्याच्या माझ्यावर. माणसा परीस कधी भक्ता संग बैमानी नाही की धोका नाही. विठ्ठलाचा म्हातारीवर जीव होता तसा तिच्याही विठ्ठलावर भारी जीव. जीव ओतून ती त्या एक संद काळ्या पाषाणाला मनापासून पूजायची. सणासुदीला काही गोडधोड केलं की पहिला नैवेद्य तिच्या विठ्ठलाला दिल्याशिवाय ती पाणी देखील प्यायची नाही. थंडी असो वारा असो की ऊन तिच्या विठ्ठलाची ती खूप काळजी घ्यायची. त्याच्यापाशी मन मोकळं करत गप्पा मारायची. काही अडलं नडलं तर विठ्ठलाशी एकरूप होऊन बोलायची तासन तास. भूपाळीला काकडं आरतीला तर लोकांना सांगायची, बघा माझं इठुराया कसा बोलतो माझ्याशी. म्हणतो माणसाने माणसाशी माणूस बनून वागावं, अडल्या नडलेल्या मदत करावी, आंधळ्याच्या डोळा बनावं, लांगड्याच्या पाय बनावं, मदतीला धावून जावे, कुणाची तरी काठी होऊन जगावे. लोकांनाही मग खरंच वाटायचं म्हातारीचं. ते म्हणत, लई भाग्यवान बघा म्हातारी, विठोबा प्रत्यक्ष बोलतो तिच्याशी. एके दिवशी पावसाळ्यात गावच्या नदीला पूर येतोय हे कळल्याबरोबर म्हातारी दिवसभर विठुरायाच्या पायाजवळ जाऊन बसली. म्हणली, माझ्या भोळ्या विठुराया, गावाला पूर आलं तर मी काही इथनं हालत नाही. मरेस्तोवर तुझ्या संगेच राहिली तर राहिली, नाही तर जाईल. तूच आता जे करशील ते खरं. तसं तो पूर रात्रीतून आला तसा ओसरलाही. म्हातारीने मात्र अश्रूच्या पुरावाटे तिच्या त्या लाडक्या इठुरायाला न्हाऊ घातलेलं आठवतंय. आज तो दिवस आला आणि म्हातारीला लांबूनच तिचा साहेब पोरगा सूनबाई अन 3 वर्षाचा नातू दिसला. तशी म्हातारीची लगबग सुरू झाली. पोरग भेटल्याच्या आनंदापेक्षा नातू भेटल्याचा आभाळभर आनंद म्हातारीच्या त्या इवल्याशा झोपडीत काही मावत नव्हता. आल्या आल्या तिने लेकाला सुनेला पोटभर जेव घातले, पण तिचा आनंद फार काळ टिकला नाही. साहेब पोरगा म्हणत होता की आता हे जमीन जुमला शेतीवाडी विकायला हवी. म्हातारीने पण त्यांच्यासोबत शहरात जाऊन राहावे. तशी म्हातारी बेचैन झाली. आर पण का म्हणू असं करायला लागतं ते तर सांग बाबा. तसं सुनबाई बोलली, तुमच्या नातवासाठी. तशी बिचकून म्हातारीने बाहेर खेळणाऱ्या नातवाकडे बघितलं. आई तो बोलत नाही ग जन्मापासून. आजवर एकही शब्द बोलला नाही तो. त्याला उपचार करण्यासाठीच पैसे हवेत म्हणून हे जमीन जुमला. तसं त्याच बोलणं अर्धवट सोडून म्हातारी उठली आणि नातवाला कडेवर घेऊन ती झपझप पावलं टाकत विठोबाच्या देवळात गेली. त्याच्या पायावर नेऊन ठेवलं ते पोरग आणि म्हणाली, तूच म्हणतोस नवं, माणसानं माणसाशी माणूस बनून वागावं, आंधळ्याचा डोळा बनावं, लंगड्याचा पाय बनावं. मग आता र माझ्या बाळाला कार असं ठेवलंयस. असं म्हणत परत घरात येऊन रात्रभर जगून काढलेली तिने पहाटे पहाटे म्हातारी उठली आणि सवयीने तिनं तिच्या लाडक्या इठुरायाला नमस्कार घातला आणि त्याच पोच गेलेल्या पातेल्यात चहा उकळवायला ठेवला. तसा तिचा नातू डोळे सोडत समोर येऊन उभी राहिला आणि पातेल्याकडे बोट दाखवत बोलला, चहा दे ना. तशी म्हातारीच्या डोळ्यातून घडघडा अश्रू व्हायला लागले. आहेत त्याच जागी तिने भक्तिभावाने विठुरायाला नमस्कार केला. मात्र त्यानंतर म्हातारी कधीच विठ्ठलाशी बोलू शकली नाही, कारण तिचा विठ्ठल आता कायमचा मुका झाला होता. तर मित्रांनो, जर तुम्हाला गोष्ट आवडली तर गोष्ट लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.